आणखी एक महत्त्वाची बातमी, पंतप्रधान मोदी भाजपसह महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे। पंतप्रधान मोदी आमदारांचं रिपोर्ट कार्ड सुद्धा घेणार असल्याची माहिती आहे। तर मोदी INS आंग्रे या नौदलाच्या तळावर आमदारांशी संवाद साधणार आहेत। त्या ठिकाणी या आमदारांना आपलं रिपोर्ट कार्ड मोदींना द्यावं लागणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर। पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांसोबत संवाद साधणार। संवादासोबत पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड तपासणार। त्यांच्या सूचना, त्यांची दिलेले निर्देश काय असतील याची आम्ही उत्सुकतेने वाट बघतोय। मनामध्ये थोडं भीती पण आहे आणि आनंद पण आहे। भीती यासाठी कारण ते विश्वगुरू आहेत आणि क्लास घेऊ शकतात। घेतली तर काय रिएक्शन असणार तुमची? नम्रपणे जितकी उत्तर देता येतील ती देण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतो गुलाबराव पाटील यांनी सुद्धा आपली माहिती आता आतमध्येच भेटणार। आता मला पण माहित नाही काय आहे प्रोसिजर। आतमध्ये गेलं, प्रोसिजर झाला की नंतर आपण बघू काय आहे। थँक्यू। तर आपण पाहतोय INS आंग्रे या ठिकाणी हे आमदार मोदींशी चर्चा करणार आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मेक इन इंडिया या मुद्द्यावर आज देश संरक्षण उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होतोय। आनंदी गोष्ट आहे की आज पाणबुडीचं वितरण होत आहे, परंतु पुण्यासारख्या ठिकाणी कल्याणी उद्योग समूहानं जे पुढाकार घेतला, L&Tने पुढाकार घेतला, हे मेक इन इंडियाचं एक फार मोठी उपलब्धी या आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या सरकारमध्ये। खरं म्हणजे देशाचे पंतप्रधान महोदय पहिल्यांदा कोणत्या तरी राज्याच्या आमदारांशी संवाद साधण्यासाठी त्यांचा मार्गदर्शन होणार आहे आणि त्या मार्गदर्शनाचा लाभ सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी रात्री आमची मीटिंग घेतली आणि त्यानुसार आज आम्ही हजर झालो। मोदी साहेबांसोबत चर्चा करत असताना आमदार या नात्याने निश्चितच चांगल्या आनंदाच्या हा क्षण आहे आणि चांगल्या भावना आहेत। या अगोदर सुद्धा अनेक वेळेला खासदारांसोबत साहेबांनी चर्चा केलेल्या असल्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासाठी ही नवीन गोष्ट नाही आहे, पण सगळ्यांसाठी निश्चितच महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांसाठी ही मोठी बाब आहे। आमदार इंद्रनील नाईक आपल्या सोबत आहेत। सर, आज पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत संवाद जो आहे तो साधण्याची संधी मिळते। थोडंसं दडपण आहे का? कुठला प्रश्न विचारला जाऊ शकतो? काय नेमकं? नाही, दडपण नाहीये। काय सरकारचं गठन आताच झालेलं आहे नेमकंच। आता प्रश्न काय विचारतील तेवढं तर मनात आहे, पण तेवढं उत्साह पण आहे की त्यांना 1 to 1 बोलायला मिळेल म्हणून। आज जनतेपर्यंत ज्या सगळ्या योजना आहेत त्या पोहोचवा असा एक प्रश्न जो आहे तो सांगितला की असा एक संवाद ते साधतील असंही माहिती मिळते। काय नेमकं? सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या 100 दिवसाचा जो कार्यक्रम आहे त्यात सर्वच अजेंडे आहेत की विभागामार्फत पण कामं करायचीच आहे, पण ज्या योजना आहेत त्या प्रत्येक शेवटच्या घटकपर्यंत पोहोचायला